संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 22। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी। नारायण हरी नारायण हरी, भक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या। हरी विन जन्म नरकची पै जाण, यमाचा पावना प्राणी। ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाळ, गगनाहुनी वाळ नाम आहे। नंबर 1, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी। म्हणजेच नित्यनेम म्हणजेच नित्य नेमाने शिस्तबद्ध पद्धतीने जे लोक दररोज न विसरता भगवंताचे नाव घेतात ते फार दुर्मिळ असतात। लक्ष्मी वल्लभ म्हणजे श्री विष्णू किंवा श्रीहरी, ज्यांना अशा भक्तांची संगत अतिशय प्रिय वाटते। कारण अशा भक्तांना हृदयात सात्विकता असते, स्वार्थ नसतो आणि भक्तीच्या मार्गावर ते निस्सीम असतात, हे मात्र खरं। उदाहरण बघा, एका गावात एक साधी बाई असते। ती दररोज पहाटे उठून घरातील कामे करताना नारायण नारायण म्हणते। ना तिला मोठे यज्ञ माहिती ना शास्त्र माहिती, पण तिची श्रद्धा आणि नित्य हरिनाम यातूनच तिचं जीवन ईश्वराला प्रिय होतं। नंबर 2, नारायण हरी, भक्ती मुक्तिचारी घरी त्याच्या। भक्ती म्हणजे जीवनातील सुख सुविधा शरीर व मनासाठीचे। मुक्ती म्हणजे आत्म्याचे परमेश्वराशी एकरूप होणे म्हणजेच मोक्ष। चारी घरी म्हणजे त्यांच्या घरात चारही प्रकारची सुखे, जसे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सहज उपलब्ध असतात। हे नामस्मरण एकाच वेळी दोन्ही गोष्टी देते। उदाहरण बघा, एक मध्यमवर्गीय कुटुंबात सर्व सदस्य संध्याकाळी एकत्र येऊन हरिपाठ करतात। त्यांच्या घरी फारसा ऐहिक सुविधा नसल्या तरी घरात आनंद, समाधान, परस्पर प्रेम आणि मानसिक शांतता आहे। हीच खरी भक्ती आणि मुक्ती असते। नंबर 3, हरिविन जन्म नरकची पै जाणा, यमाचा पावना प्राणी। म्हणजेच भगवंताचे नाम न घेणारे प्राणी म्हणजे यमाच्या घरचे पाहुणे। म्हणजे मृत्यूपश्चात त्यांना नरक प्राप्ती होते। कारण ज्यांनी जीवनातील सर्व काही केले पण हरिनाम विसरले, हा जन्म मिळणे हेच दुर्लभ आहे आणि त्यांचा उपयोग जर भगवंताच्या आठवणीत केला नाही तर तो व्यर्थ आहे। उदाहरण बघा, एखादा श्रीमंत उद्योजक ज्यांच्याकडे सर्व काही आहे, पैसा, सत्ता, प्रतिष्ठा, पण तो देहभोगात इतका गढलेला आहे की एकदाही त्याने देवाचे नाम घेतले नाही। शेवटी मृत्यूनंतर त्याची आत्मा अशांत राहते। हेच नरक इथे त्याला दिसून येते। नंबर 4, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाळ, गगनाहुनी वाळ नाम आहे। म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या गुरु निवृत्तीनाथांना विचारतात की हे नाम किती मोठं आहे। त्यावर उत्तर येतं की हे नाम आकाशाहूनही मोठं आहे। कारण ते आकाश मर्यादित असले तरी नामाची प्रभाविता ही अमर्यादित आहे, हे मात्र खरं। उदाहरण बघा, नामस्मरण केल्याने एका पापी माणसाचेही जीवन बदलते। तो सदाचारी बनतो आणि समाजासाठी आदर्श ठरतो। हे परिवर्तन इतके मोठे आहे की कुठलाही ज्ञानयोग, कर्मयोग तितके लवकर साध्य करू शकत नाही। नंबर 5, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे। हरी हे नाम मुखाने उच्चारावे, पुन्हा पुन्हा याचे पुण्य इतके आहे की ते पुन्हाही गणकाला मोजता येत नाही। नामस्मरण हे कर्म, योग, यज्ञ यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते थेट भगवंताशी जोडलेलं आहे। उदाहरण बघूया आपण याच्यावर। एखादा माणूस जर अपघाताच्या क्षणी हरी म्हणत मृत्यू पावतो तर त्याच्या शुद्ध उच्चारलेल्या नामानेच त्याला वैकुंठ प्राप्ती होऊ शकते।
तेवढं प्रभावी हे नाम आहे. त्यावरून निष्कर्ष बघा की हरिनाम हे जीवनाचे सार आहे. नंबर 2, नित्यनेमाने नामस्मरण करणारे लोक अत्यंत पुण्यवान व दुर्लभ असतात. नामात भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही कल्याण आहे. नंबर 4, नामस्मरणाचा प्रभाव कल्पनातीत आहे, तो आकाशाहूनही व्यापक आहे. मुखाने हरी उच्चारणे हेच पुण्याचे सर्वात मोठे समाधान आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद.